नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज ठाणे महानगरपालिकेची महासभा होती आणि त्या संपूर्ण महासभेत काय घडलं याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। आजची महासभा चांगली झाली, म्हणजे कुठे काय भांडण कुणाचं किंवा आवाज चेक करत होतो। बर, तर मी आता टॅगलाईन मध्ये टाकले, अतिशय महत्वाचा निर्णय आयुक्तांनी घेतलेला आहे की उद्यापासून शाळा ज्या आहेत त्या शाळांजवळ जर या पानाच्या टपऱ्या असतील, म्हणजे जिथे गुटखा विकला जातो, जिथे सिगारेट विकली जाते, या सगळ्या गोष्टी विकल्या जातात, त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि उद्यापासूनच या कारवाईला सुरुवात होणार आहे। अतिशय चांगला निर्णय आयुक्तांनी घेतलेला आहे। आणि दुसरा निर्णय घेतलाय की धार्मिक स्थळं जी आहेत, सर्व धर्मीय धार्मिक स्थळ आहेत, त्याच्या आजूबाजूला कदाचित चिकन मटनची दुकान असेल, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। त्याबाबत अजून काही ठोस निर्णय घेतलाय की नाही मलाही कळलेलं नाहीये, पण ते कळेल उद्या आपल्याला। पण या पानाच्या टप्प्यांवर जिथे शाळा आहे त्याच्या समोरच्या पानाच्या टप्प्यांवर कारवाई होणार। बरोबर, जाता जाता मी तुम्हाला दाखवतो कारवाई का महत्वाची। या साईडला आहे ना महाराष्ट्र विद्यालय, म्हणजे तुम्ही बघत असाल ना महाराष्ट्र विद्यालय, तिकडे पुढे शिवसमर्थ आहे आणि अगदी समोर ही बघा काय ना खायला घे ना, ही बघा ही बघा दिसते तुम्हाला, या सगळ्या या पानाच्या टपऱ्या आहेत, बघितल्या पानाच्या टपऱ्या। पण हा विषय कसा आला मी तुम्हाला सांगतो। आज महासभा होती आणि परीक्षा सरनाईक यांनी एक लेटर, महत्वाचं लेटर जे आहे ते महापौर आणि आयुक्तांना दिलं होतं। अतिशय महत्वाचा विषय परीक्षा सरनाईक यांनी तिथे मांडला की ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या आजूबाजूला अगदी 100 मीटरच्या आतमध्ये सुद्धा किंवा 100 मीटर पर्यंत पानाच्या टपऱ्या आहेत आणि त्या पानाच्या टपऱ्यांमधून कधी कधी ड्रग्स देखील विकले जात आहे। पहिली गोष्ट तर नियम तर माझ्या माहितीप्रमाणे असं सांगतो की जवळपास 500 मीटर पर्यंत त्या पानाच्या टपऱ्या शाळेजवळ नसायलाच हव्या, पण तो नियम काय कोण पाळताना दिसत नाही। त्यामुळे आता ही जेव्हा गोष्ट निदर्शनास आणून दिली, खरं तर परीक्षा सरनाईकांनी हा मुद्दा उचलला आणि मग आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर दिसेल किंवा ज्याची कोणाची ही जबाबदारी आहे त्यांना दिसेल असं व्हायला नको होतं। परंतु आता तरी म्हणजे परीक्षा सरनाईकांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केलाय, जेव्हा लेटर दिलंय, तेव्हा तरी या सगळ्या कारवाया होतील अशी आशा आहे। त्या पानटपऱ्यांवर कारवाई होणार आहे। बाकीच्या नगरसेवकांनी पण सांगितलं की कारवाया नाही, त्याच्यावर डायरेक्ट बुलडोजर झाला तर टपऱ्या पाडून टाका, अतिशय चांगला निर्णय। पण परीक्षा सरनाईक हे देखील म्हणाल्या आज की समजा महापालिकेने कारवाई नाही केली तर मी माझ्या प्रभागात जेवढ्या शाळा आहेत आणि जेवढ्या शाळांच्या आजूबाजूला या पानाच्या टपऱ्या आहेत त्यांच्यावर मी स्वतः उतरून कारवाई करणार, माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल। परिषदाही अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात आणि आयुक्तांनी देखील म्हणजे त्यांनी हट्ट धरला की याच्यावर मला निर्णय हवाय, आम्ही बघू कारवाई करू असं नाही। त्यांनी हट्ट धरला की मला याच्यावर निर्णय हवाय आणि आयुक्तांनी तो निर्णय दिला की उद्यापासून सिटीमध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात अशा कारवाया सुरू होतील आणि ही कारवाई मुंब्र्यापासून सुरू होणार आहे। कारण मुंब्र्याच्या काही नगरसेवकांनी विचारलं की बाबा मुंब्र्यात पण कारवाई होणार आहे का, त्यांचं असं म्हणणं होतं की मुंब्र्याला नेहमी दुजाभाव केला तो मुंब्र्यासोबत, पण आयुक्तांनी सांगितलं की हो, मुंब्र्यापासून आपण या कारवाईला सुरुवात करू। आता मी एक एक्झाम्पल दिलं, म्हणजे जर महानगरपालिकेचे अधिकारी उद्या जर कारवाई, उद्या देखील महासभा आहे, आजच्या महासभेत प्रश्नोत्तर झाली, ज्या लक्षवेधी आहेत त्या उद्या घेतल्या जाणार आहेत, त्यामुळे उद्या देखील महासभा आहे, उद्या देखील बरंच काय काय घडेल ते मी तुम्हाला सांगेल। पण तुम्हाला कळलं किती महत्वाचं। आता मी महाराष्ट्र विद्यालयाच्या समोरून आलो आणि यात महाराष्ट्र विद्यालयात मी देखील शिकलेलो आहे। आता यामध्ये की जे लहान मुलं बाहेर पडतात, शाळेतली मुलं बाहेर पडतात, तेव्हा काय बघतायत ते सिगारेटचे झुरके मारताना लोक बघतायत, म्हणजे ती मुलं बघतायत, त्यामुळे त्यांच्यावर काय संस्कार होत आहेत हा देखील मोठी गोष्ट आहे। आणि काही सदस्यांनी तर हा मुद्दा देखील मांडला की या पानाच्या टपरीमधून ड्रग्स देखील विकले जात आहेत। खूप भयानक ही गोष्ट आहे, ड्रग्स देखील विकले जात आहेत। तर या सगळ्या गोष्टींकडे उद्या महानगरपालिका तर लक्ष देणार आहे, पोलिसांनी देखील लक्ष द्यायला पाहिजे। आणि मी एक समोर एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं होतं महाराष्ट्र विद्यालयाच्या समोरच्या टपरीचं। तर या सगळ्या गोष्टींवर ठाणे महानगरपालिका कारवाई करणार आहे। दुसरी त्यांनी महत्वाची गोष्ट मांडली परिषदांनीच की जी धार्मिक स्थळं आहेत
त्या धार्मिक स्थळांच्या आजूबाजूला चिकन आणि मटणाची दुकानं आहेत, चायनीजची वगैरे वगैरे सगळी दुकानं आहेत, ते शॉर्मा बिर्मा यांची काय गरज आहे? आपण देवाला पाया पडायला जातोय, त्यामुळे कदाचित त्याच्यावरही निर्णय होऊन त्याच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. पण महापालिकांनी या टप्प्यांवर कारवाई करण्याचे आदेश 100% दिले. मी ना आयुक्तांना गेल्या 1-1.5 महिन्यापासून जवळ ऑब्झर्व्ह करतोय, बघतोय. आयुक्त निर्णय चांगले घेतात, इमिजिएट घेतात, आणि आयुक्त आपली चुकी देखील म्हणजे महानगरपालिकेची जर चूक असेल तर ती देखील इमिजिएट मान्य करतात. ती चूक मान्य करण्यात त्यांना कुठेही कमीपणा वाटत नाही. आयुक्त साहेब खूप खूप धन्यवाद. आणि असे चांगले आयुक्त ठाण्याला भेटले, खरंच ठाणेकरांसाठी देखील हे भाग्याचं आहे. हे का बघतो, कारण त्या दिवशी संत ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक 13 संत ज्ञानेश्वर डॉक्टर गंगाधर नगर मधील नगरसेवक शहाजी खुसपे यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या सगळ्या स्थानिकांनी जो मोर्चा काढला गढूळ पाण्याबाबत, त्यामध्ये आयुक्तांना त्या दिवशी समजलं. तुम्हाला सांगतो की आयुक्तांना हे खालचे अधिकारी बिलकुल माहिती देत नाही. त्या दिवशी समजलं की त्या लोकांना, त्या नागरिकांना रॉ वॉटर दिलं जातं, अनट्रीटेड वॉटर दिलं जातं. आणि त्यानंतर आयुक्तांनी लगेच अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत की बाबा तिथे एसटीपी प्लांट लावा, ट्रीटमेंट प्लांट लावा, तिथे जागा नाही ही कारणं मला सांगू नका. ही महानगरपालिका आपण कारणं सांगू शकत नाही, आपल्याला तर नागरिकांना शुद्ध पाणी द्यायचंच आहे. त्यामुळे आयुक्तांनी त्या दिवशी, त्या माझ्या लाईव्ह मध्ये मी व्हिडिओ देखील टाकलेला आहे, तुम्हाला समजेल की आयुक्त म्हणाले की ही महानगरपालिकेची चूक आहे. त्यामुळे आयुक्तांचं मी खरंच खूप खूप अभिनंदन करतो, त्याचा आभार व्यक्त करतो की ते इमिजिएट डिसिजन देतात. पण आयुक्त साहेब हे सगळं करत असताना तुम्ही खूप चांगले डिसिजन देत आहे, पण त्याची अंमलबजावणी खालचे अधिकारी करतायत का, हे देखील, याच्याकडे देखील आता तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच लक्षवेधी आहेत, उद्या आहेत, आणि महत्वाची लक्षवेधी पाणी भरणे आणि जी झाडं पडली आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, त्यात एक बळी तर गेलाय आणि बरेच जण जखमी झालेत, बरचसं गाड्यांचं नुकसान झालंय. या विषयावर चर्चा होणार आहे. ज्यांनी ज्यांनी प्रश्न उत्तरं मांडली आहेत आणि लक्षवेधी आहेत त्या सगळ्यांशी, त्या नगरसेवकांशी मी बोलणारच आहे उद्या. प्रयत्न करणार आहे मॅक्सिमम लोकांशी बोलायचा. त्यामुळे बऱ्याचशा चांगल्या गोष्टी झाल्या. आणखीन एक महत्वाचा मुद्दा भाजपच्या नगरसेविका आहेत मृणाल पेंडसे यांनी मांडला होता की जी ना तेलाची गोडाऊन आहेत, तेलाची गोडाऊन जवळपास 19 गोडाऊन आहेत असं महापालिकेने ही आकडेवारी दिलेली आहे. ती मी उद्या त्यांच्याशी बोलणार आहे, कन्फर्म करणार आहे की जवळपास 19 गोडाऊन्स आहेत ठाणे महानगरात तेलाची. त्यातली फक्त 3 गोडाऊन लिगल आहेत, बाकी सगळी इलिगल आहेत. आता कोलबाडच, मला वाटतं कोलबाड बद्दलच त्या बरोबर आहे. कोलबाडमध्ये जवळपास 10,000 स्क्वेअर फूट एक तेलाचं मोठं गोडाऊन आहे. आणि ते कदाचित मी सगळी माहिती मृणाल पेंडसे यांच्याकडून घेणार आहे आणि उद्या संध्याकाळी किंवा परवा मी याच्यावर बोलणार आहे त्यांच्याशी. पण आता मी तुम्हाला सांगतो की त्या 19 गोडाऊनपैकी फक्त 3 गोडाऊन जे आहेत ती लिगल आहेत, बाकी इलिगल आहेत. पण त्यांनी आणखीन एक महत्वाचा मुद्दा घेतला त्याच्यामध्ये की तुम्हाला माहिती आहे तेलाला आग किती पटकन लागते, आणि जर ती आग लागली तर ती विझवण्याची आपल्याकडे काही यंत्रणा आहे का? ती विझवण्याची आपल्याकडे यंत्रणा आहे का? ती आपण आग विझवू शकतो का? आणि अशा अनधिकृत रित्या जवळपास 16 गोडाऊन्स अनधिकृत चालू आहेत. तर त्याच्यावर देखील कारवाई होणार आहे. त्यानंतर सीताराम राणे यांनी देखील एक चांगला मुद्दा मांडला तिकडे. सीताराम राणे म्हणाले की ही जी झाडं पडतायत त्या झाडं जेव्हा पडतात त्यावेळी जी उन्मळून पडतात त्यावेळी जी लाकडं आहेत ती लाकडं वृक्ष प्राधिकरण जमा करून नेतं. मग त्या लाकडांचं होतं काय? त्यानंतर मग त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं कुठल्या संस्थेला ते दिलं जातं आणि मग ते सगळं. पण त्यांनी एक गोष्ट सांगितली की ही जी लाकडं आहेत ना ती तुम्ही स्मशानभूमीमध्ये द्या. आणि स्मशानभूमीमध्ये जेव्हा ही लाकडं तुम्ही देता आणि शेकडो टन लाकडं ही गोळा होत असतात, 200 पेक्षा जास्त झाडं उन्मळून पडलेली आहेत. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तिथे नागरिकांना ती लाकडं जी आहेत ती मोफत द्या. सीताराम राणेंनी तो एक चांगला मुद्दा मांडला. बरेच प्रश्न उत्तर होते, त्याबद्दल मी बोलणार आहे. त्यानंतर मला वाटतं डायघरच्या भागामध्ये ज्या नगरसेविका आहेत, भाजपच्या नगरसेविका आहेत, मला वाटतं वेदिका पाटील म्हणून, त्यांनी देखील बरेच मुद्दे
मांडले की तिथे जो कचरा गोळा होतो त्या कचऱ्यावर प्रक्रिया मला वाटतं होत नाही आणि असं सांगण्यात आलं की तिथे प्रक्रिया करणारा त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा कुठला प्लांट आहे. त्यानंतर बाबाजी पाटील देखील उठले आणि उद्या मला वाटतं उद्या सकाळी तो दौरा देखील आहे. असे बरेच प्रश्न आहेत. परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कदाचित उद्यापासून त्या टप्प्यांवर म्हणजे शाळांजवळच्या टप्प्यांवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कारवाई होताना आपल्याला दिसेल. त्यानंतर आज बरेचसे नगरसेवक जी झाडं पडली त्याबद्दल सांगत होते की बाबा वृक्ष प्राधिकरण आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, त्यांनी आता कशा पद्धतीने केलं पाहिजे सगळ्या गोष्टींच्या झाल्या. परंतु आत्ताची जी महत्वाची बातमी आहे की शाळांजवळच्या ज्या टप्प्या आहेत त्यांच्यावर कारवाई करायचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. उद्यापासून सुरू होतील. आणि माझा अधिकाऱ्यांना पण एक सांगणे, जर तुम्हाला ते दिसत नसतील म्हणजे कुठे अडचणी असतील त्या टप्प्या शाळांजवळच्या शोधायला तर तिथले जे नगरसेवक आहेत लोकप्रतिनिधी आहेत ते नक्कीच तुम्हाला त्या शोधण्यामध्ये तुमची मदत करतील आणि त्या सगळ्या टप्प्यांवर कारवाई होईल अशी आशा आहे. खरं तर खरंच या टप्प्यांवर कारवाई झाली पाहिजे. कारण तुकाराम मुंढे आल्यापासून तर एक धाक या सगळ्यांमध्ये आहे. परंतु तरी सुद्धा राजरोसपणे या सगळ्या ठाण्यातल्या टप्प्यांवर राजरोसपणे गुटखा मिळतो. एक वय आहे त्या वयाच्या पुढेच त्या मुलांना सिगारेट तो टपरीवाला देऊ शकतो. म्हणजे अंडर एज मुलांना सिगारेट देऊ शकत नाही. परंतु अशा कितीतरी टपऱ्या आहेत आणि आता तर काही दुकानं उघडलेली आहेत त्या या अंडर एज मुलांना देखील सिगारेट आणि ही तंबाखूयुक्त जे काही पदार्थ आहेत ते देतात. त्यामुळे अशा सगळ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. माझं तर म्हणणं आहे की एक भरारी पथक देखील ठाणे महानगरपालिकेने ठेवायला पाहिजे आणि या भरारी पथकामध्ये चेक केलं पाहिजे की अशा अंडर एज मुलांना कोण सिगारेट किंवा ही दारू म्हणजे कुठल्या हॉटेल्समध्ये सर्व्ह केली जाते किंवा सिगारेट दिली जाते. त्या भरारी पथकाचा खरंच चांगला परिणाम या ठाणे शहरात दिसेल. आणि जर उद्यापासून जरी कारवाई होत नसेल तरी परिषदांनी क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही कारवाई करा किंवा नका करू, मी माझ्या प्रभागात कारवाई करणार, स्वतः उतरून कारवाई करणार. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल. त्यामुळे उद्यापासून जर तुमच्या इथे एखाद्या शाळेजवळ जर टपरी सुरू आहे आणि अशा गोष्टी घडतायत त्याच्यावर नक्कीच कारवाई होणार. आणि त्याच्याबद्दलचे आदेश खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे त्याच्यावर संदर्भात नियमावली आहे. नियम जे आहेत भारतात खूप स्ट्रिक्ट आहेत, चांगले नियम आहेत, पण ते नियम पाळले जात नाही हाच प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला काय सांगतो, आयुक्त साहेब खूप मेहनत घेतात. आयुक्त साहेबांपर्यंत गोष्ट पोहोचली ना की आयुक्त साहेब त्याच्यावर डिसिजन घेतात. परंतु त्या डिसिजनची अंमलबजावणी होते का हे देखील आयुक्त साहेब आता बघण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो ठाण्यातील बँक्वेट हॉल, ठाण्यातील लॉज आणि ठाण्यातील बार अँड रेस्टॉरंट. बँक्वेट हॉल शेकडो असतील, लॉजेस हजारो असतील आणि बार अँड रेस्टॉरंट पण हजारो असतील. आणि यापैकी किती जणांकडे ती फायर एनओसी आहे किंवा काय आहे याची माहिती मी आकडेवारी सकट उद्या देणार आहे. आणि ती जेव्हा तुम्ही माहिती ऐकाल तर खरंच तुम्हाला धक्का बसेल. मी हे तुम्हाला सांगतोय, धक्का बसेल ती आकडेवारी ऐकली तर, की आपण किती अनसेफ ठिकाणी त्या हॉटेलमध्ये जातोय, त्या बँक्वेट हॉलमध्ये जातोय. आणि ते बँक्वेट हॉल आणि ते जे लॉजेस आहेत ते, आणि त्याच्यानंतर कुठला मुद्दा घेतला त्यांनी, बँक्वेट हॉल घेतला, लॉज आणि बार अँड रेस्टॉरंट, हे किती अनसेफ आहे. म्हणजे जर तिथे एखादी आग लागली तर तुम्ही बाहेर पडूच शकत नाही अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. ते आकडेवारी सकट मी त्याबद्दल उद्या बोलणार आहे. उद्याची महासभा संपल्यानंतर बरेचसे प्रश्न उत्तर जी झालेली आहेत, उद्या ज्या लक्षवेधी आहेत त्याच्या संदर्भात मी उत्तर देणार आहे. परंतु महासभा जी आहे अतिशय चांगली झाली आजची.
म्हणजे कुठेही कोणाला बोलून दिलं गेलं नाही किंवा काय असं काही झालं नाही. माझं त्यामुळे सत्ताधारी आहे, विरोधक आहेत, त्यांच्यामुळे कुठे गोंधळ नव्हता. त्यामुळे आज बऱ्यापैकी महासभा पार पडली आणि उद्या देखील चांगल्या प्रकारे महासभा पार पडेल. आणि महापौरांचं देखील कौतुक केलं पाहिजे की ज्यावेळी महापौर ज्यावेळी गरज असते त्यावेळी महापौर स्वतःच्या पक्षाला नगरसेवकांना देखील समज देतात. त्यामुळे महापौरांचं देखील कौतुक केलं पाहिजे. त्यामुळे ही महासभा खूप चांगली झाली. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की उद्या या सगळ्या गोष्टी बद्दल आपण बोलूच की उद्याच्या महासभेत काय घडलं. कारण मला वाटतं उद्याची महासभा देखील 8, 8:30, 9 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण लाईव्ह येऊ, त्यानंतर या संदर्भात चर्चा करू. पण आणखीन एक गोष्ट, जर तुमच्या मुलाच्या मुलीच्या शाळेजवळ जर अशा प्रकारची टपरी असेल, तुम्हाला वाटत असेल की यावर महापालिकेने कारवाई करावी, तर नक्कीच तुम्ही या लाईव्हच्या कमेंटमध्ये ते टाकू शकता. या कमेंट्स मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि त्याचीच जेव्हा मी ती कमेंट त्यांना पाठवेल, म्हणजे त्या संदर्भातली माहिती, तर तुम्ही कमेंट करू शकत नसाल तर मग ठाणे लाईव्हला मेसेज करू शकता, ठाणे लाईव्हच्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. आणि त्या सगळ्या गोष्टी मी परीक्षा सरनाईक यांच्यापर्यंत पण पोहोचवेल, अधिकाऱ्यांपर्यंत पण पोहोचवेल, जेणेकरून या गोष्टीकडे कारवाई झाली पाहिजे. कारण आपली मुलं ज्या शाळेमध्ये शिकतायत ते जेव्हा बाहेर पडतायत तेव्हा त्यांना अशा प्रकारचं या पान टपरीवरचं चित्र त्यांनी बघू नये असं जर आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर आता आपण देखील इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आपण देखील ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवली पाहिजे, जेणेकरून त्यावर कारवाई करता येईल. बरं, पुन्हा एकदा पाऊस चालू झालाय. ट्रॅफिक बद्दल, वाहतूक कोंडी बद्दल देखील मला बोलायचं, पण ही वाहतूक कोंडी मी दाखवत काहीतरी तुम्हाला जाईन की ठाण्यामध्ये आता कुठल्या कुठल्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. बऱ्याचशा गोष्टी त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत. परंतु आता जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या मुलीच्या शाळेजवळ पानटपरी आहे, तिथे असे चुकीचे प्रकार घडतायत, त्याच्याबद्दल तक्रार द्यायची आहे, तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत, प्रशासनापर्यंत जर पोहोचू शकत नसाल तर ठाणे लाईव्हच्या फेसबुक पेजवर मेसेज करू शकता. इंस्टाग्रामवर देखील मेसेज करू शकता. आत्ताच मला दारूचे अड्डे असले तर त्याचा देखील मेसेज करा. आम्ही नक्की ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत, संबंधित सहाय्यक आयुक्तांपर्यंत ते सगळे मेसेजेस, त्या सगळ्या तक्रारी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच फॉलो करा. आणि तुम्हाला सांगतो, आपण जे हे सगळे लाईव्ह करतोय ना, त्या लाईव्ह पर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी दाखवतोय, म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी दाखवलं होतं की इथे खड्डे पडलेत आणि हे महानगरपालिकेचे देखील आभार मानतो की दुसऱ्या दिवशी ते खड्डे भरलेले असतात, तो रोड चांगला झालेला असतो. आता बघा, एक मेसेज आलाय, नौपाडा विष्णुनगर 19 नंबर स्कूल, म्हणजे आपले ठाणे लाईव्हचे प्रेक्षक बघा किती जागृत आहेत. त्यांनी मेसेज करायला सुरुवात केलेली आहे. उद्यापासून आयुक्तांनी सांगितलंय की बाबा मुंबईपासून कारवाई होणार आहे. तर उद्या काय अपडेट आहे ते अपडेट देखील मी घेणार आहे. आणि जर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला या गोष्टी दिसत असतील डोळ्यांना, तर ठाणे लाईव्हच्या या कमेंट सेक्शनमध्ये देखील तुम्ही मेसेज करू शकता आणि ठाणे लाईव्हला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामवर ठाणे लाईव्हच्या अकाउंटला तुम्ही मेसेज करू शकता. तोपर्यंत उद्या मी सगळे अपडेट काही आकडेवारीसह, म्हणजे ती तेलाची गोदामं, त्यानंतर ते लॉजिंग, बार अँड रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल, या बऱ्याच विषयांवर उद्या महासभा झाल्यानंतर, म्हणजे पूर्ण आल्यानंतर किंवा परवा आपण चर्चा करू. बऱ्याचशा नगरसेवकांशी बोलू आणि त्याबाबत ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि माझी आणखीन एक, मला माहिती आहे ही गोष्ट होणार नाही निदान ठाणे महानगरपालिकेत तरी, की महासभा लाईव्ह बऱ्याच नगरसेवकांनी रिक्वेस्ट करून झाली, मागणी करून झाली, लेटर देऊन झालं, परंतु महासभा काय लाईव्ह व्हायला मागत नाही. तर लाईव्ह झाली तर प्रत्येक ठाणेकराला माझा नगरसेवक हा तिथे काय प्रश्न मांडतोय हे नक्की कळेल. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.